अहो ते लाल बटन दाबा ना, म्हणजे सुरू होईल. तिकडेच चालला होता माझा हात. नाही म्हणजे मलाही गीतानी सांगितलं तेव्हा कळलं. सुरू. अशा मस्त फेऱ्या मारा. चला ना. पण मिनिट काही नाही. चल तो. हो पण बाबा हे किती, मला माहितीये सगळं विनोदी दिसतंय. पण हे जेव्हा एकत्र होईल ना, काय फर्स्ट क्लास दिसेल नाही का ग? हो विक्रांत चला ना. ठीक आहे. जरा हास रे. अहो हो ती फुलं सुद्धा छान आली पाहिजे तर. आधी मुलं येऊ देत मग फुलं. विक्रांत अरे हात पकड ना तिचा. पण दिसतंय छान, म्हणजे असे एकमेकांमध्ये रममाण झालेलं जोडपं फिरतं असं वाटतं नाही का? बाबा बस झालं, मला निघायचंय. बर पण संध्याकाळी लवकर ये. हा हो. हो चला ना आता, बाय म्हणायचं असेल. चला. तू काल मला काय म्हणाला होता? माझ्या घरातल्यांच्या भावनांशी खेळू नकोस म्हणून, आठवतंय? मग आता हे काय चालू होतं? तुझ्या घरातले माझ्या भावनांशी खेळत नाही आहेत? नाही फरक, पण तो तुला नाही कळणार. हे बघ आता ते कसंही वागत असले तरी त्यांना खरं काय ते माहित नाही, आणि तुला खरं काय आहे ते माहित असून सुद्धा तू खोटं वागतेस. जा घरी जा, आणि ते जे प्रेम देत आहेत ना ते जरा मोकळ्या मनाने घे. कदाचित त्याने तुझ्या आयुष्यात काहीतरी फरक पडेल. विक्रांत काळजी घे स्वतःची. मिस्टर विक्रांत, कोर्टाची एक डेट आधीच मिस झाली. हो पण कारणच तसं होतं. अहो तुम्ही जे कारण सांगितलं ना त्याहीपेक्षा काही जेन्युइन कारण शोधून काढली जातात डेट टाळायला. सो कारण हा डिफेन्स होऊ शकत नाही. बघ आता उद्याची डेट आहे. येस आय नो. मग आता तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता उशीर होऊन चालणार नाही, कारण ही केस नॉर्मल नाहीये. ही केस डेडलाईनची आहे, आणि डेडलाईन आहे तुमच्या बायकोची डिलिव्हरी. अशा केसेसमध्ये आजपर्यंतचा अनुभव असा आहे की बरेचदा डिलिव्हरीनंतर केस मागे घेतली गेली. केसमध्ये एकदा का भावनांनी एंट्री घेतली ना की संपलं हो सगळं. जोपर्यंत ती बाई असते तोपर्यंत केस लढणं शक्य असतं, पण एकदा का तिची आई झाली ना की मग संपलं. आईशी कोण भांडणार? कुणाची का असेल, आई म्हणजे देव. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.